मंडळी आता मी महात्मा फुले भाजी मंडईला आलो होतो। त्याच्या समोर आपल्याला या मार्केटमध्ये आहे ना एक युनिक शॉप पाहायला मिळालं, रानमेवा। हे रानमेवा मिळतो इथं, वेगवेगळ्या प्रकारची बोर, गोड फळं, जंगली फळं। तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते फळं मिळतात। वा काकांका किती रानमेवा आहे, रानमेवा। चिखली आवळा ताई बरोबर नसल्यामुळे टाकला नाही। काका आम्हाला रानमेवाची थोडी माहिती सांगा ना। बोला ना साहेब। हे कसं आहे? हा मसाला लावलेला आवळा आहे। हा ह्याचं ह्या उत्तर प्रदेशचा आवळा। आवळा हे वरचे रानमेव्याचं हे कवट। कवट हे ग्रामीण साईडला कवट्याची भरपूर झाडं असतात, विशेष करून नगर साईडला। ह्याचं हे सांगा ना। ओली बडीशेप। ओली बडीशेप। तिचा स्वाद इतर बडीशेप जे खातो त्याच्यापेक्षा खूप सुंदर। थायलंडचे थायलंडचे। आणि हे पॅशन फ्रूट। पॅशन फ्रूट मूळ ब्राझील, आता आपल्या भारतात सुद्धा मिळतं। हे रानमेवा बघा। हे शिंगाडा। शिंगाडा, बॉईल केलेला शिंगाडा। बॉईल केलेला शिंगाडा। हे स्टार फ्रूट। स्टार फ्रूट स्टार फ्रूट म्हणजे करमाळ म्हणतात। ओके। हे किलो मध्ये ना पावशर मध्ये पण मिळतं ना? हो किलो मध्ये मिळतं। 120 ग्रॅम सुद्धा म्हणजे आत्मा सुद्धा मिळतं। ओके। हे बोर, ही गोड बोर, याला चेकनट म्हणतात। हे जळगावची। ओके। आणि ही चेकनट आहे पण ही आंबट गोड आहे। ओके। आणि हे सांगा ना थोडीशी। ही उत्तर प्रदेशची ड्राय बोर, सुकलेली बोर। ही वर्षभर हिचं लाईफ आहे, 1 वर्ष त्याला काही होत नाही। आणि हे चण्या महिने राजस्थानी बोर। राजस्थानी बोर। राजस्थानी बोर हे फक्त राजस्थानवरूनच येतात, आपल्या भारतात इतर ठिकाणी कुठेही होत नाही। हिरवी चिंच। ही ग्रामीण साईडला भरपूर ठिकाणी झाडं असतात। ओके। तिचा त्याचा प्रामुख्याने जास्त प्रमाणात केला जातो। तरुण वर्ग कसे खातात। टायमिंग काय आहे तुमचा शॉपचा? आमचा टायमिंग सकाळी साधारण 4 ते 9 वाजेपर्यंत। मंडई मध्ये सकाळी 4 ते। आणि काका तुमचं नाव काय? राजेंद्र बबनराव शिंदे, हो। महात्मा फुले मंडई। चला एकदा रानमेवा खायला शॉपला भेट द्या। धन्यवाद।